वेलकम टू संगीत अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा कारण की या व्हिडिओमध्ये पवित्र पोर्टलवर जाहिराती नेमक्या कधी प्रसिद्ध होणार आहे आणि पसंतीक्रम नेमके कोणत्या तारखेपर्यंत मिळणार आहे या संदर्भात माहिती बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये जाहिरातींसंदर्भात उमेदवारांमध्ये खूप संभ्रम आहे आणि नेमका पसंतीक्रम सुरू होण्याची जी तारीख आहे की पसंतीक्रम नेमके आपल्याला कधी मिळू शकतात त्या संदर्भातची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट बघा, जाहिराती म्हणजे ॲक्च्युली पवित्र पोर्टलवर ज्या काही जाहिराती आल्या होत्या, जाहिराती येण्याची जी प्रोसेस होती तर ती 21 तारखेपर्यंत होती. 21 जुलै 2026 पर्यंत ॲक्च्युली पूर्ण जाहिराती जेवढ्या आस्थापनांनी व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये दिलेल्या आहे त्या सर्व जाहिराती पवित्र पोर्टलवर ॲज इट इज अपलोड झालेल्या आहे. काही जाहिराती मात्र रिवर्ट करण्यात आल्या होत्या. म्हणजे थोडक्यात ज्या जाहिराती ज्या व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये नव्हत्या, 11वी 12वीची असतील तर त्या जागा रिवर्ट करण्यात आल्या. काही जागा ज्या होत्या DED किंवा अध्यापक विद्यालयाच्या जागासुद्धा ज्या आहेत आलेल्या आहेत थोड्याफार. अजून त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे की अध्यापक विद्यालयाच्या जागासुद्धा आहे. कला क्रीडा शिक्षकांच्या बाबतीत मात्र जे आहे जागा ज्या आहेत जागेंचं चित्र शासन स्तरावरून जे आहे पॉझिटिव्ह माहिती अशी मिळते की यावर्षी शिक्षक भरती जी होणार आहे फेज 1 फेज 2 मध्ये याच्यामध्ये कला क्रीडा आणि कार्यान्वित शिक्षकांच्या सुद्धा जागा येतील. जे उपोषण सुरू होतं आयुक्त कार्यालयासमोर त्या उपोषणाची दखल शासनाने घेऊन गोसावी सर जे आहेत त्यांची भेट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं, आश्वासित केलं होतं की बुवा यावर्षी पदभरतीमध्ये कला क्रीडा शिक्षकांच्या जागासुद्धा येणार आहेत. ठीक आहे. आता जाहिरातींची जी शेवटची तारीख होती ती होती 21 जुलै. ठीक आहे. त्यानंतर पूर्ण प्रोसेस व्हायला किंवा जाहिराती आल्यानंतर जाहिराती पडताळून बघणे, त्याच्यामध्ये कोणत्या माध्यमासाठी विषयासाठी कशासाठी कोणत्या वर्गासाठी जाहिराती आहे, कोणत्या मिडियमसाठी आहे, वेगवेगळ्या कास्टसाठी आहे, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पडताळून बघणे, जाहिराती आल्यानंतर तिचं पूर्ण चेकिंग करणे आणि नंतर त्या पूर्ण जाहिराती ज्या आहे प्रत्येक उमेदवाराच्या क्वालिफिकेशननुसार प्रत्येक उमेदवाराच्या लॉग इनला व्यवस्थितपणे व्हिजिबल व्हाव्या त्यासाठी ती प्रोसेस पूर्ण करणे. त्यासाठी तस्लिमा जी कंपनी आहे ज्या कंपनीकडे ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे या पूर्ण सॉफ्टवेअरचा, तर ते जे तस्लिमा कंपनीचा जो सॉफ्टवेअर आहे त्यानुसार ही पूर्ण प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर थोडक्यात माहिती अशी मिळते की आता जाहिराती तर पूर्ण अपलोड झाल्या, मग जाहिरातींची जी आकडेवारी आहे ती एक्झॅक्ट आकडेवारी किती असू शकते तर बघा, जाहिरातींची जी आकडेवारी आहे ती जवळपास 22,000च्या आसपास किंवा 22,000पेक्षा जास्त जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहे. त्याच्यामध्ये आनंदाची बातमी म्हणजे अजून अशी आहे की आश्रम शाळेच्या ज्या जागा आहेत त्या 11वी 12वीसाठी आलेल्या आहे आदिवासी विभागाच्या. त्याच्यासाठी 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही चांगली बाजू आहे. ज्या काही 2-4 संस्था आहेत मोठमोठ्या त्यांच्यासुद्धा जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलला आलेल्या आहे 11वी 12वीसाठी. काही जागा ज्या आहेत खाजगी शैक्षणिक संस्थेच्या आहे. काही जागा मराठी मीडियमच्या 1 ते 5 साठी सर्व जिल्हा परिषद ज्या आहेत त्यांच्या चांगल्या प्रमाणात जागा आलेल्या आहेत. वर्ग 6 ते 8 साठी मॅथ्स सायन्सच्या जागा चांगल्या आलेल्या आहेत. सोशल सायन्सच्या जागासुद्धा ज्या ठिकाणी रिक्त आहेत त्या जागा आलेल्या आहेत. आणि नंतर 9वी 10वी आणि 11वी 12वीच्या जागा ज्या आहेत जास्त प्रमाणात जाहिराती आलेल्या आहेत त्या प्रमाणात त्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट की पसंतीक्रम आणि नेमकं जाहिराती कधीपासून सुरू होणार आहे तर सगळ्यात अगोदर माहिती अशी मिळते की ज्यावेळेस विचारणा केल्या गेली किंवा जी अपडेट आपण विचारली त्यांना तर तोपर्यंत त्यांचं उत्तर असं होतं की सद्यस्थितीमध्ये जाहिरातींचं पूर्ण कामकाज जे आहे झालेलं आहे. फक्त काही गोष्टी आम्हाला तपासून बघायची किंवा काही गोष्टींसंदर्भात आम्हाला अजूनही जे आहे त्या गोष्टीवर काम करायची गरज आहे. त्याच्यामुळं काही दिवस या गोष्टींसाठी जाऊ शकतात आणि 2-4 दिवसामध्ये कदाचित जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील आणि त्यानंतर पसंतीक्रम देण्याची सुविधा लवकरात लवकर आम्ही उमेदवारांना उपलब्ध करू. पण याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर समजा आपण जर विचार केला तर आजचा सोमवार आहे आणि जर आपण या आठवड्यामध्ये विचार केला की या आठवड्यामध्ये पसंतीक्रम सुरू होतील किंवा जाहिराती सुरू होतील का तर त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी 50-50% वाटते. म्हणजे कशी की सद्यस्थितीमध्ये आयुक्त कार्यालयामार्फत सगळ्यात अगोदर उमेदवारांना न्यूज बुलेटिन प्रसिद्ध केलं जाईल. न्यूज बुलेटिनद्वारे अगोदर जाहिराती किती आल्या, जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर कशा प्रकारे बघायच्या, जाहिरातींना पसंतीक्रम कसे द्यायचे, पसंतीक्रम देण्यासंदर्भाच्या ज्या सूचना आहेत त्या या सगळ्या संदर्भात तुम्हाला अगोदर न्यूज बुलेटिन आल्यानंतर सगळ्यात अगोदर उमेदवारांना सूचना केल्या जातील किती जाहिराती अपलोड झालेल्या आहे, जाहिराती कुठपर्यंत आलेल्या आहे, कोणत्या तारखेपर्यंत आलेल्या आहे, कोणकोणत्या विभागाची किंवा कोणकोणत्या याच्या आस्थापनेच्या जागा आलेल्या आहे, झडपी, मनपा, नपा, खाजगी किंवा आदिवासी या सगळ्यांचे अध्यापक विद्यालयाच्या किंवा बाकीच्या कला क्रीडा या सगळ्यांबद्दल माहिती तुम्हाला त्या न्यूज बुलेटिनमध्ये दिसेल. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अजून एक स्पेशल न्यूज बुलेटिन निघणार आहे ज्याच्यामध्ये
उमेदवारांना पसंतीक्रम देण्या अगोदर मार्गदर्शक सूचना सुद्धा केल्या जाणार आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या म्हणजे ज्यावेळेस आपण पवित्र पोर्टलवर जाहिरातींना पसंतीक्रम देतो तर त्यावेळेस काही उमेदवार नवीन असतात, तर मग त्यांना माहीत नसतं की पसंतीक्रम कसे द्यायचे. तर त्या संदर्भात उमेदवारांसाठी स्पेशली खास महत्त्वाच्या ज्या सूचना असणार आहेत, यावर्षी लिमिटेड प्रिफरन्स आहे, त्याच्यामुळं व्यवस्थितपणे ज्या प्रिफरन्स देण्याची ज्या सूचना आहेत त्या सर्व मार्गदर्शक सूचना उमेदवारांना दिल्या जाणार आहे. आणि त्या सूचना बघितल्यानंतरच जाहिराती ज्या आहेत उमेदवारांना स्वतःच्या लॉगिनला पाहता येतील आणि पसंतीक्रम देता येतील. आता तुम्हाला एक तारीख सांगतो. सगळ्यात अगोदर जर पॉसिबिलिटी अशी आहे, पहिली पॉसिबिलिटी ही आहे की जर जाहिराती प्रसिद्ध होत असतील तर जाहिराती या आठवड्यामध्ये कदाचित 2-4 दिवसांनंतर जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील आणि पूर्ण जाहिराती प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांच्या लॉगिनला ज्या आहे जाहिराती उपलब्ध केल्या जातील आणि उमेदवारांना पसंतीक्रम देण्याची सुविधा जी आहे 5 किंवा 6 दिवसानंतर दिल्या जाऊ शकते. ठीक आहे, पहिली पॉसिबिलिटी. दुसरी पॉसिबिलिटी अशी आहे की आता सद्यस्थितीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा गाजतोय, तो असा आहे आंतरजिल्हा बदली प्रक्रिया. पण आंतरजिल्हा बदली प्रक्रिया आणि शिक्षक भरतीचा शक्यतो सहसा संबंध येणार नाही, पण तरीसुद्धा जर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया झाली तर त्यावेळेस मात्र शिक्षक भरतीवर थोडाफार का होत नाही परिणाम होईल. आणि जर शासनाच्या मनामध्ये आलं तर बदली प्रक्रिया राबवताना शिक्षक भरतीला किंवा पसंतीक्रम किंवा जाहिरातींना थोडा उशीर होऊ शकतो. पण अजून एक महत्त्वाची एक मोस्ट प्रोबेबिलिटी अशी आहे की आंतरजिल्हा बदली प्रक्रिया शक्यतो होणार नाही. जास्तीत जास्त संघटनांचा त्याला विरोध आहे की आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सध्या पार पाडू नका. जाहिराती किंवा पसंतीक्रम देण्याची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी, त्या संदर्भात सुद्धा निवेदन शासनाला प्राप्त झालेले आहे. त्यामुळे शासन विचार करेल. आता तुम्हाला मी दुसरी आणि खूप महत्त्वाची पॉसिबिलिटी सांगतो. पहिली तर सांगितली मी तुम्हाला. दुसरी अशी आहे की कदाचित अजूनही जाहिरातींना जे आहे ज्या प्रकारे त्याच्यावर प्रोसेसिंग करायची राहिली किंवा बाकीच्या गोष्टी करायच्या राहिल्या त्यासाठी अजूनही 10 किंवा 8-10 दिवसाचा कालावधी जाऊ शकतो. नंतर जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील आणि उमेदवारांना 2-4 दिवसामध्येच लगेच पसंतीक्रम देण्याची सुविधा दिल्या जाईल. पण त्या अगोदर न्यूज बुलेटिन प्रसिद्ध होईल, मार्गदर्शक सूचना येतील आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या लॉगिनला जाहिराती दिसतील आणि तुम्हाला पसंतीक्रम देण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्या जाईल. आता या दोन्ही अपडेट्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्या. पहिली गोष्ट मी सांगितली तुम्हाला की 2-4 दिवसामध्ये जे आहे लवकरच जाहिरातींसंदर्भात मोठं पाऊल उचललं जाईल. जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील आणि पसंतीक्रम देण्याची सुविधा उमेदवारांना लवकरात लवकर उपलब्ध करून दिल्या जाईल. हे पहिली प्रोबेबिलिटी जास्त आहे. दुसरी प्रोबेबिलिटी अशी आहे, जर 2-4 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी नाही झाल्या तर कदाचित 8 किंवा 10 दिवस जाऊ शकतात. त्यानंतर जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील आणि नंतर उमेदवारांना पसंतीक्रम देण्याची सुविधा उपलब्ध केल्या जाऊ शकते. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला जागेसंदर्भात सुद्धा आकडेवारी सांगितली. कोणत्या मीडियमसाठी कशा प्रकारे जागा आलेल्या आहेत ते सुद्धा सांगितलं. कोणत्या वर्गासाठी किती जागा आहेत ते सुद्धा सांगितलं. कोणत्या मीडियमसाठी ते सुद्धा सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या जागा जास्त आहे कोणत्या कमी आहे ते सुद्धा सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जाहिराती कधीपर्यंत येऊ शकतात आणि पसंतीक्रम देण्याची सुविधा आपल्याला कधीपर्यंत मिळू शकते या संदर्भात पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचा जो अभिप्राय आहे, तुम्हाला काय वाटतं की जाहिराती किती तारखेपर्यंत किंवा जाहिराती लवकरात लवकर सुरू होण्यासाठी जाहिराती नेमक्या कधी सुरू होतील त्या संदर्भात तुमचा जो अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. आणि हा टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. या व्हिडिओला हाईप करा, या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.